काय करतील 50 लोक जर बंगाट होऊन पिस्तूल हे घेऊन राख म्हणजे आमचीच आहे, 1 रुपया थर्मलला न भरता 2002 सालापासून अव्याहतपणे 500 ट्रक फुकट चालल्यात. त्याचं उत्तर काय? मग पंकुताई 14 ते 19 तुम्ही होत्या, तुम्ही का बंद केल्या नाही? त्याचं कारण आहे की हे धनुभाऊंचं घर वर आहे, पंकुताईंचं घर खाली आहे. खाली हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात. आणि धनुभाऊ पंकुताई धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतलेलं तुम्हाला मिळच नाही लागलं. सगळे झंटा फंटा आयटम उधर है आणि हा सगळा झंटा फंटा आयटम कोण सांभाळित होता? आका. याला नाव घेत हे तुम्ही आमदारकी सुद्धा मी नाही म्हणलं, पंकजाताई म्हणल्यात भाड्याने दिली म्हणजे मंत्रिपद. मी तर आत्ता म्हणतोय त्या स्वतः म्हणल्यात भगवान भक्तीगडावर स्वतः म्हणल्यात भाड्याने दिलंय म्हणले मंत्रिपद. यांनी नुसतं डिप्युटीशीच भाड्याने नाही दिली, पालकमंत्री पदच भाड्याने नाही दिलं, राज्याचं हे कोणतं कृषी खातं सुद्धा भाड्याने देऊ. मग आता चुकीच्या माणसाच्या हातात भाड्याने दिल्यावर होय आपलं ऊस तोडीशी संबंध आहे. ते याच काय घ्यायचं म्हणते ऊस तोडायचं हार्वेस्टर. त्या हार्वेस्टरला 4 लाखाची सबसिडी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची, 40 लाखाची 4,000 चालव. आयला आजकाल आमचं बी कवा बाबा सटाकलेवणीच होत. त्यातल्या त्यात दादा असल्यामुळे थोडं प्रेशर आलंय. मी आजपर्यंत कोणाचंच प्रेशर नाही ठेवलं, पण ओलीसच प्रेशर येत. हे घेणाला का कुठं माग काय बघतो. माझं म्हणणं आहे 40 लाखापैकी 9 लाख वाल्मिक कराडच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हती. खरं आहे का खोटं? काहीतरी ऊस तोड्या हात असते वर हात करू ना दाखवा ना.